नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुदीक्षा आय एसमध्ये. आणि आज आपल्या एक्सप्लेन गुरु सिरीजमध्ये आपण जे चीताजचं रिइंट्रोडक्शन होणार आहे भारतामध्ये, तर ह्याच्यात पॉईंट लक्षात ठेवा, रिइंट्रोडक्शन. ओके, म्हणजे चीताज ऑलरेडी इंडियामध्ये अवेलेबल होते पहिला, नंतर ते इंडियामधून एक्सटिंक्ट झाले आणि आत्ता त्यांना 2022मध्ये रिइंट्रोड्यूस केलं गेलेलं आहे. ओके, तर हा एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे की आपण प्रिलिम्सला ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात की सपोज ट्रॉपिक लेवलवर झाला किंवा फूड चेन आहे, फूड चेनच्याबद्दल एक क्वेश्चन येऊ शकतो, किंवा मेन्समध्ये रिइंट्रोडक्शन ऑफ प्रेडिटरी स्पीशीज हे जसं रिइंट्रोड्यूस केला गेला त्याचा इफेक्ट काय होतो आणि सिलेक्शन कसं केलं जातो, तर कॉम्पिटिशन बिटवीन टू प्रिडेटर्स, ह्याच्यावर बरेचसे क्वेश्चन्स फॉर्म होऊ शकतात. किंवा ह्याच्यातले जे फॅक्ट्स आहेत लाईक 8 चीताज वेअर इंट्रोड्यूस्ड, कुठून आणले नाम्बियामधनं आणलेलं आहेत, नामिबियामधनं आणलेलं आहेत. आणि ह्याच्या आधी इंडियाने कुठं अप्रोच केला होता, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन आफ्रिकन चीताज अँड एशियन चीताज, असे बरेचसे ह्याच्यात फॅक्ट्स आहेत. त्यामुळं आपण हा छोटासाच टॉपिक आहे, पण ह्या फॅक्ट्समुळं आणि ह्याच्यात जे क्वेश्चन्स फॉर्म होऊ शकतात, इट इज लाईक इनविजिबल टॉपिक. म्हणजे ह्याच्यावर आपण असा विचार करू शकतो की नाही येणार, पण मी जसं बोललो, फूड चेन, फूड वेब, ट्रॉफिक लेवल, प्रिडेटरी स्पीशीजचं इंट्रोडक्शन, त्याची इफेक्ट, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आहे, इंटरनॅशनल रिलेशन, ॲनिमल डिप्लोमॅसी, हे पण एक प्रश्न काइंड ऑफ क्रिएट होऊ शकतो, एन्व्हायरमेंटल डिप्लोमॅसी, असे बरेचसे क्वेश्चन्स ह्याच्यात येऊ शकतात. त्यावेळी आपण हे एक्झाम्पल्स यूज करू शकतो. तर चला सुरू करूया, ह्याच्याबद्दल डिटेल्स अजून माहिती करून घेऊयात. तर जसं मी सांगितलं, 8 नंबर ऑफ चीताज म्हणजे 5 फिमेल आणि 3 मेल हे नामिबियामधनं आपण इथं आणलेले आहेत, ह्यांना रिइंट्रोड्यूस करतो आहे. 20 नंबर ऑफ चीताज टू बी रिइंट्रोड्यूस, 20 हा टार्गेट आहे रिइंट्रोड्यूस करायचा. सध्याला स्टार्टिंग फेजमध्ये 8 आणलेला आहे. 1952मध्ये लास्ट चीता पाहिला होता इंडियामध्ये, त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याला डिक्लेअर केला एक्सटिंक्ट फ्रॉम इंडिया. ओके, आणि हे कुनो पालपूर नॅशनल पार्क मध्य प्रदेशमध्ये ह्यांना रिइंट्रोड्यूस केलेलं आहे आत्ता सध्याला. आणि कुनो नॅशनल पार्क जस्ट 100 किलोमीटर्स अवे फ्रॉम रणथंबोर नॅशनल पार्क. आता रणथंबोर नॅशनल पार्कचं इम्पॉर्टन्स बघा, टायगर रिझर्वचं इम्पॉर्टन्स बघा, आणि सपोज ह्यांच्यात जे कन्फ्लिक्ट होऊ शकतो त्या कन्फ्लिक्टमध्ये बद्दल माहिती आपण आन्सर्समध्ये लिहू शकतोस. तर असा हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर परत एकदा 8 आपण आणलेले आहेत, 5 फिमेल 3 मेल्स आणि 20 रिइंट्रोड्यूस करायचं आहे. 1952मध्ये लास्ट हे केलं होतं. तर ॲक्च्युली नामिबियामध्ये जे गेलं, दिस इज आफ्रिकन चीता, पण नामिबियामध्ये जाण्यापेक्षा इंडिया हॅज अप्रोच्ड इराण ऑल्सो. तर आता लास्ट एशियन चीताज जे अवेलेबल आहेत ते इराणमध्येच आहे. तर हे इराण हॅज ॲक्च्युली रिजेक्टेड द प्रपोजल. त्या प्रोजेक्टला रिजेक्ट केलं त्याने की आम्ही नाही देऊ शकत तुम्हाला. तर आपण इराणमधनं मग सेकंड ऑप्शन आपण नामिबियामध्ये गेलेलं आहे. साऊथ आफ्रिका आणि नामिबियाच्या ह्या कोऑपरेशननं आपण हे चीताज इकडं इंडियामध्ये आणलेले आहेत. अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे ह्या विषयामध्ये असं आहे की चीता ह्या शब्दाचा ओरिजिन संस्कृतमधनं आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे, संस्कृतमधनं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, द स्पॉटेड वन. ओके, द स्पॉटेड वन. तर चीता असं त्याचं नाव ठेवलेलं आहे. आणि निओलिथिक केव पेंटिंग म्हणजे जे सेंट्रल इंडियामध्ये ऑलरेडी निओलिथिक केव पेंटिंग आहे, तर तिथं पण चीता असं डिसिप्ट होतं. म्हणजे त्याचं जे एक पेंटिंग आहे रनिंग फास्ट असं ॲनिमल. द स्पॉटेड ॲनिमल फाइंड्स इट मेन्शन इन ऋग्वेदा अँड अथर्ववेदा ऑल्सो. ऋग्वेदा अँड अथर्ववेदा. तर तुम्ही मॅपमध्ये बघू शकता हे कुनो नॅशनल पार्क जे मध्य प्रदेशमध्ये आहे. तर इथं हॉर्न्सच्या इथं लोकेशन म्हणून पण जॉग्रफीमध्ये विचारू शकतात. त्याचबरोबर हे कुनो नॅशनल पार्कचं एंट्रन्स गेट आहे. आणि कुनो नॅशनल पार्कचे प्लस अजून 2 असं आयडेंटिफाय केलेले आहेत इंडियामध्ये, विच कुड बी अ हॅबिटॅट फॉर दिस चीता. हे चीतासाठी पोटेन्शियल सँच्युरी म्हणून हे सिलेक्ट केलेलं होतं. एक आहे शहागड राजस्थानमध्ये,
कुनोपालापूर हे एम पीमध्ये, आणि तसंच नवरादेही हे पण एम पीमध्ये आहे. सदर्न साईडला एम पीच्या नवरादेही विंध्या रेंज हिल्समध्ये, आणि हे डेसिडियस फॉरेस्ट हे असं विचारू शकता. आणि पार्ट ऑफ काठियावाड गिर ड्राय डेसिडियस फॉरेस्ट, म्हणजे जे डेसिडियस फॉरेस्ट असं बेल्ट आहे गिरपासून ते. तर एक काइंड ऑफ तुम्हाला असं क्वेश्चन येऊ शकतात की चीताचा जो हॅबिटॅट आहे इट इज मोर सिमिलर टू गिर सँच्युरी. तर तुम्ही सांगू शकता विच टाईप ऑफ फॉरेस्ट इज चीता. कारण नामिबियामधनं आणलं, दे आर पार्ट ऑफ दॅट सवाना टाईप ऑफ क्लायमेट. ओके, सवाना ह्याच्यातले क्लायमेटमधले पार्ट आहेत. तर तुम्ही इकडं बघू शकता की वी कॅन से दॅट इट इज अ पार्ट ऑफ ड्राय डेसिडियस. ओके, तर आपण गुरुदीक्षा IAS लवकरच NCERT फाउंडेशन कोर्स लॉन्च करणार आहे. त्यामध्ये संपूर्ण आपले 40 ते 44 जे NCERTs आहेत त्यांचं थरोली लेक्चर घेतले जाणार आहे. वर्ड टू वर्ड आणि पॉईंट बाय पॉईंट सगळं काय कवर करण्याचा प्रयत्न केला जाईल, आणि एकदम सिम्पल आणि लिक्विड एक्सप्लेनेशनसोबत. आणि त्यामध्ये आपलं हे बरेचसे एन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमिकमध्ये ह्युमन अँड रिसोर्सेस जॉग्रफी आहे, त्यात हे बरेचसे पॉईंट तुमचे कवर होऊन जातील. तर ह्याच्या प्रकारे तुम्हाला माहीत होईल की NCERTचं बेनिफिट काय. इट इज वाईल रीडिंग अ न्यूजपेपर बिफोर तुम्ही प्रिपरेशन डीप रेफरन्स बुक जाण्याआधीसुद्धा तुम्ही NCERTs ज्यावेळी संपवता त्यावेळेनंतर तुम्ही ज्यावेळी मेजर बुक्स किंवा रेफरन्स बुक्स वर जाता देन यू गेट अ कन्साइज अँड क्लिअर अंडरस्टँडिंग. तर प्लीज गुरुदीक्षा IASचं सबस्क्राईब करा चॅनल, ज्याच्यामुळं तुम्हाला पुढं त्याचे नोटिफिकेशन येतील कधी लॉन्च होणार आहे काय आहेत. आणि ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी प्लीज आपल्या कमेंट्समध्ये हे द्या, त्याच्याबद्दल नक्कीच माहिती देऊया. तर आता आपण त्याचं इंट्रोडक्शन, बॅकग्राऊंड, थोडीफार हिस्ट्री पाहिली, जसा ऋग्वेद अथर्ववेदामध्ये मेन्शन्ड आहे. नाव हा संस्कृत डिराईव्ड आहे, द स्पॉटेड वन म्हणून. तर आपण आता चीताबद्दल माहिती घेऊया. तर चीता रिइंट्रोड्यूस टू इंडिया फ्रॉम आफ्रिका. कुगर, चीता, जॅग्वार आर फ्रॉम वन ऑफ द 3 जीनस. 3 जीनस कोणते आहेत, म्हणजे 3 हे काय कॅटचे जीनस कोणते आहेत? पॅन्थेरा, प्युमा आणि ॲसिनॉन्क्स असं. पॅन्थेरा, प्युमा, ॲसिनॉन्क्स. तर पॅन्थेरा कॅन रोर बट कांट पर, म्हणजे जसं मांजर पर करतं. लायन आलं, लेपर्ड आलं, जॅग्वार आलं, आर मोर क्लोजली रिलेटेड. ह्यांच्यातला पॅन्थेरामधला एक असा एक्सेप्शन आहे, दॅट इज स्नो लेपर्ड. ओके, विच कॅनॉट रोर. हे आता इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, विच कांट रोर. तुम्ही बघू शकता टायगर, लायन, जॅग्वार, लेपर्ड, मग हे तुमचा स्नो लेपर्ड, हे सर्व आर पार्ट ऑफ पॅन्थेरा जीनस. कॅटचा जो हे आहे फॅमिली, त्याच्याच जीनसमध्ये 3 डिव्हिजन्स आहेत, पॅन्थेरा, प्युमा, ॲसिनॉक्स. ओके, आता प्रत्येक ह्याच्याबद्दल एक थोडीफार माहिती घेऊया. टायगर हा टेरिटोरियल टायगर आहे, लार्जेस्ट ऑफ ऑल वाईल्ड कॅट्स अँड ऑल्सो अर्लिएस्ट पॅन्थेरा मेंबर टू एक्झिस्ट. ओके, नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया, बांगलादेश, मलेशिया अँड साऊथ कोरिया. असे क्वेश्चन येऊ शकतात विच अमॉंग दीज आर हॅव द टायगर ॲज अ नॅशनल ॲनिमल्स. तर ऑप्शन देऊ शकतात. तर इंडिया, बांगलादेश, मलेशिया, साऊथ कोरिया. टायगर हॅज वोटेड द वर्ल्ड्स फेवरेट ॲनिमल अहेड ऑफ डॉग इन 2004 ॲनिमल प्लॅनेट. हे जस्ट असं एक ऑनलाईन आपल्याला फॅक्ट्स भेटल्या तर मी ॲड केलेलं आहे. मग सेकंड आहे लायन. ओके, लायन काय नेटिव्ह टू आफ्रिका अँड एशिया, मोस्ट सोशल कॅट आहे, हे लक्षात ठेवा. मोस्ट सोशल म्हणजे असं नाही की माणसांबरोबर तो पेट आहे. इट इज लाईक दे लिव्ह इन ग्रुप. तुम्ही बघितलं असेल प्राईडमध्ये राहतात, कॉल्ड एज प्राईड्स. ओके, ओपन फॉरेस्ट सच एज स्क्रबलँड. तुम्ही बघितलं असेल मेल लायन, फिमेल लायन, लहान बाळं वगैरे असतात, कब्स असतात. आणि वाईडली रेकग्नाइज्ड ॲनिमल सिम्बॉल इन ह्युमन कल्चर, जसं आपला अशोकन पिलर आहे. मग जो बकिंगहॅम पॅलेसचा मेन गेट आहे एंट्रन्स, त्याच्यावर बघू शकता तुम्ही लायन हा सिम्बॉल आहे. MGM जो मूवीज आहे त्याचा सिम्बॉल ह्युमन कल्चरमध्ये खूप ॲसोसिएट केलेला आहे. नंतरचं ह्याच्यात जॅग्वार, लार्जेस्ट कॅट इन अमेरिकाज. ओके, कॅट हा फॅमिली इन जीनसमध्ये पॅन्थेरा, प्युमा आणि ॲसिनॉक्स. ओके, तर लार्जेस्ट कॅट इन अमेरिकाज आहे. स्ट्रॉंगेस्ट बाईट फोर्स ऑफ ऑल वाईल्ड कॅट्स आहे, असं ऑप्शन येऊ शकतो. म्हणजे आपल्याला सांगता येत नाही, जस्ट एक न्यूजमध्ये हा आलेला आहे. ॲज इट इज न्यूजपेपरच्या आर्टिकलमधनं आपण हे पॉईंट घेतलेले आहेत, त्यामुळं हा इम्पॉर्टंट आहे. असं नाही आहे की वी हॅव प्रिपेअर्ड दीज पॉईंट्स.
ओके. न्यूजपेपरमध्ये हे सिम्पल आर्टिकल एक्सप्लेनर इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्लेनर सिरीजमध्ये हा आलेला आहे. तर असा ऑप्शन येऊ शकतो. स्ट्रॉंगेस्ट बाईट फोर्स, मेलॅनिस्टिक, जे मेलॅनिस्टिक आहे जॅग्वारमध्ये त्याला ब्लॅक पॅन्थर म्हणतात. ओके. आणि मोटिफ होतं म्हणजे एक सिम्बॉल होतं मायन आणि एस्टेक सिव्हिलायझेशनमध्ये. ओके. लेपर्ड सिमिलर अपिअरन्स टू जॅग्वार आहे. रॉसिटी पॅटर्न्ड कोट असतो. रॉसिटी पॅटर्न म्हणजे आता हे जॅग्वारचा कसा असा पॅटर्न असेल, ह्याचं एक फिक्स्ड असं रॉसिटी पॅटर्नमध्ये सिम्बॉल असेल. तर त्या डिफरन्स आहे त्यांच्यात. ओके. स्नो लेपर्ड, स्मोकी ग्रे कॅट, ह्याच्यात लॉंगेस्ट टेल ऑल ऑफ देम, स्टेट ॲनिमल ऑफ लडाख अँड हिमाचल प्रदेश. हा इम्पॉर्टंट आहे, सेंट्रल अँड साऊथ एशियाचा आहे. प्युमा क्लोजली रिलेटेड टू डोमेस्टिक कॅट. विच अमॉंग दीज जीनस इज क्लोजली रिलेटेड टू डोमेस्टिक कॅट. सिम्पल आहे. ओनली वन स्पीसीज आहे त्याच्यामध्ये. असं जसं पॅन्थेरामध्ये आपण पाहिलं जॅग्वार, लेपर्ड, स्नो लेपर्ड, मग तुमचा लायन, टायगर, तसं प्युमामध्ये फक्त एकच स्पीसीस आहे कुगर. ओके. सेकंड लार्जेस्ट कॅट इन अमेरिका. लार्जेस्ट इज जॅग्वार. अमेरिकाज म्हणजे दोन्ही आलं साऊथ आणि हे. माउंटन लायन जे असतात ते पॅन्थर म्हणतात. कॅनेडियन युकॉन टू बी सदर्न अँडेस, ते जे जॉग्रफी आहे तिथं. कॉर्न कलर इज द लॅटिन फॉर युनिफॉर्म कलर. त्याचा जो आता युनिफॉर्म कलर आहे बघा ह्याचा कुगरचा, एकच ब्राउनिश शेड आहे कॉर्न कलर, तर युनिफॉर्म कलर म्हटलं जातात. इन्कास जे सिव्हिलायझेशन होती, डिझाईन द सिटी ऑफ कसकस इन शेप ऑफ कुगर. ओके. हे असं इम्पॉर्टंट काही हिस्ट्रीमध्ये, आर्ट अँड कल्चर काइंडमध्ये एक क्वेश्चन येऊ शकतो याच्यावर. आणि लास्ट जो जीनस आहे तो ॲसिनॉक्सिक्स. युनिक जीनस विदिन द कॅट फॅमिली, ओनली वन लिव्हिंग मेंबर, चीता. हे खूप इम्पॉर्टंट आहे. विच मेंबर फॅमिली? चीता. फास्टेस्ट लँड मॅमल आहे चीता. ओनली कॅट विदाउट रिट्रेसेबल क्लॉज, म्हणजे त्याचे क्लॉज आत जात नाही. चीताज आर नॉट ॲग्रेसिव्ह टुवर्ड्स ह्युमन्स. हंट ड्युरिंग द डे टू अवॉइड कॉम्पिटिंग विथ अदर बिग कॅट्स. आणि मॅकॅन्स्टो म्हणजे मॅक ओ एस जो आहे ॲपल, फर्स्ट मेजर ऑपरेटिंग सिस्टीम वॉज कोड नेम चीता इन 2001. तर तुम्ही बघू शकता हे जॅग्वार आहे. रॉसेटो म्हणजे जसं एक पॅटर्न आहे त्यांचं ह्याच्यात डॉट 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 असं. लेपर्ड प्लेन रॉसेटो विथ नो सेंट्रल स्पॉट, मध्ये स्पॉट नाही आहे. जॅग्वारच्या ह्याच्यात मध्ये स्पॉट आहे, लेपर्डच्या ह्याच्यात. चीता हे एक सिंगल सॉलिड स्पॉट्स आहेत. ओके. आणि चीता वर्सेस हे बघितलं तर लेपर्ड तर टॉल आहे आणि स्लेंडर आहे. हा शॉर्ट आणि मस्क्युलर आहे. बिग बॅक फीट आहे. ह्याचे फ्रंट फूट मोठे आहेत. हे वेगवेगळे हे डिझाईन आहेत टू आयडेंटिफाय. ओके. तर असंच आपण ह्या एका टॉपिकमध्ये बराचसा तुमचा काइंड ऑफ एन्व्हायरमेंट कवर झाला आहे, सायन्स कवर झाला आहे, मेन्स, प्रिलिम्स हे सगळं कवर झालं आहेत. आणि असेच बरेचसे टॉपिक जर तुम्हाला माहीत करून घ्यायचे जे न्यूजपेपरमध्ये आलेले आहेत. इट इज नॉट की असे करंट अफेअर्सचे, न्यूजपेपरचं एक्सप्लेन सिरीजच आपण समजून सांगायचा प्रयत्न करतो आहे. तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर प्लीज कमेंट करा. ओके. आणि आपल्या NCERT सिरीज चालू होणार आहे. त्यासाठी जर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल तर कमेंटमध्ये प्लीज मेन्शन करा. थँक्यू.